आज आम्हाला बाहेर जायचं होतं. कुठं जातोय पुढं मी तुम्हाला सांगतेच. पण इथं छान माझं आवरून झालेलं होतं आणि ही साडी तुम्ही माझ्या अंगावर पहिल्यांदा बघितली असेल. मी याच्या अगोदर कधीच घातली नाही. पण गावाकडं आईकडं होती म्हणून म्हटलं चला आज हीच नेसावं. तर आम्ही निघालो होतो माझ्या मावशीच्या घरी. तर तुम्हाला मागे पण बोलले होते, की मला ना 5 मावश्या आहेत. तर सगळ्यांच्या घरी तर आपण जाऊ शकत नाही. पण एखाद्या दिवशी असं काहीतरी निमित्त निघतंय तर आपण जातोय. आणि ह्या वेळेस माझं काही नक्की नव्हतं जाण्याचं. पण मम्मीचं म्हणणं होतं, की चल माझ्यासोबत कशाला एकटी घरी राहतेस. तर आम्ही इथून निघालेलो होतो. आता आम्ही 3 वाजता निघालेलो होतो. ऊन तर होताच. थोडंसं रस वगैरे घेतलं. त्याच्यानंतर आम्ही वेरूळमध्ये पण थांबलेलो दर्शनासाठी. याच्या अगोदर पण मी तिथे गेलेले आहे. पण आता पण आम्ही तिथे दर्शन घेतले आणि मोबाईल वगैरे काही आतमध्ये नेऊ दिलं नाही म्हणून काही शूट करता आलं नाही. मागच्या वेळेस मी गेले होते तेव्हा सगळं अलाउड होतं. पण यावेळेस काहीच नव्हतं. मोबाईल तर बाहेरच जमा केला होता म्हणून काहीच केलं नाही. त्याच्यानंतर मावशीच्या घरी पोहोचलो. मस्त जेवण केलं. दुसऱ्या दिवशीचा पण हा क्लिप घेतलेली आहे. एवढं माझ्याकडून शूट करणं झालं नाही म्हणून छोटे-छोटे क्लिप तुमच्यासोबत शेअर करते. माझा भाऊ बाहेर गेला होता. त्याने जांभळे घेऊन आले म्हणजे शेतातून त्यांच्या शेतात आहे. ही माझी सगळ्यात मोठी मावशी आहे आणि माझी मम्मी आणि जे माझी काकू आहेत ना ते सगळ्यात लहान आहे. खरंच एकत्र सगळे मिक्स झाले ना तर खूप छान वाटते आणि गावाकडच्या लेकरांना ना बघा भांडे दिले की निवांत खेळत बसतात आणि आपल्या लेकरांना कितीही सांभाळू द्या तरी पण त्याला ना खूपच रडायचंच असतं. तरी त्यानं सगळ्यांना मिळून मस्त पुरणपोळीचा बेत केला होता. पण मला तर सकाळीच भूक लागून जाते म्हणून थोडंसं इथं नाश्ता केला आणि मग तिथून निघालो. आता बाकीचे क्लिप मी कोणतेच घेतले नव्हते. लॉंग व्हिडिओ मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला मी दाखवेल. तर इथे ना राजूरचे पप्पा मला घ्यायला आले होते फुलंब्रीमध्ये. तिथून आहे ना मला संभाजीनगरला यायचं होतं. माझी सोनोग्राफी होती म्हणून आणि मम्मी आणि सगळे ना गावाकडे जाणार होते. राजवीरला पण मी भरपूर फोर्स केलं की चल माझ्यासोबत. पण तो बोलला की मम्मी तू दुसऱ्या दिवशी येतेस मग मला कशाला नेते म्हणून मी त्याला काही घेऊन आले नव्हते. तर चला आता मी इथेच एंड करते. बाय.